डोंबिवलीतले शिंदे सेनेच्या दोन प्रभावी स्थानिक नेत्यांना आपल्या बाजूला ओढत भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांनी पुन्हा शिंदेंना डिवचले। शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुका प्रमुख विकास देसले आणि नेते सदानंद थरवळांचा मुलगा अभिजित यांनी भाजपात प्रवेश केलाय। या फोडाफोडीमुळे अस्वस्थ झालेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकलाय। त्यामुळे फोडाफोडीचे राजकारण अजून किती दिवस सुरू राहणार याकडे लक्ष लागले। भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांची मते सामाजिक असो किंवा वेगवेगळ्या पक्षामध्ये काम करणारे राजकीय कार्यकर्ते असो, अशा सर्वांना जर त्यांचं भविष्य भाजपमध्ये सुरक्षित आणि उज्ज्वल वाटतं तर त्यापैकीच विकास देसले हे एक अत्यंत गुणवान आणि समाज हिताचं काम करणारे असे एक कार्यकर्ते आहेत। त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यांनी आज भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। शिंदे सेनेतले दोन प्रभावी नेते भाजपात दाखल झालेले आहेत। शिंदेंना रवींद्र चव्हाण यांनी डिवचण्याचं काम सुरूच ठेवलेलं आहे। जनता पार्टीचा कुठलाही पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही आणि शिवसेनेचाही पदाधिकारी भारतीय जनता पार्टीमध्ये घ्यायचा नाही असं ठरलेलं असताना सुद्धा आमच्या एका पदाधिकाऱ्याचा आज प्रवेश घेण्यात आलेला आहे। हे देऊ ते देऊ अशी प्रलोभन देऊन आमच्या पदाधिकाऱ्यांना फोडण्याचं काम रवींद्र चव्हाण साहेब करत आहेत। हे अतिशय चुकीचं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।